नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण एक 3D बॉल शिकणार आहोत. त्याचा उपयोग आपल्याला किचनमध्ये किंवा तोरणामध्ये लटकन म्हणून पण वापरता येईल. तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 6 नंबरचे मी इथे जांभळ्या कलरचे मोती घेतलेत. जांभळा म्हणजे लव्हेंडर कलर आहे. 4 नंबरचे क्रीम कलरचे मोती घेतले आहेत. सुई घेतली आहे. 30 नंबरचा तंगूस आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतली आहे आणि मी वायरला गाठ मारून घेतलेली आहे. तर आपण हा बॉल करायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हे लव्हेंडर कलरचे 6 नंबरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर ते मी सुरुवातीला 5 घालणार आहे. 5चा आपल्याला गोल करायचा आहे. हे बघ, गाठ मारली आहे. त्या मोत्यातून एकदा हे सर्कल सगळे म्हणजे 5 मोती पूर्ण एकदा फिरवून घ्यायचे आहेत. दोरा घट्ट ओढा. याआधी बऱ्याच जणांनी किचन केलेलं असेल, त्याच प्रकारचा हा बॉल आहे. आता इथे परत आपल्याला 5चा गोल करायचा आहे. तर आपली सुई ह्या एका मोत्यातनं निघाली आहे. आपण आता सुईमध्ये 4 मणी लव्हेंडर कलरचे घालणार आहोत. सुई ह्या मोत्यातनं निघाली, त्याच्या विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढायची आणि तिथे गोल पूर्ण करून घ्यायचा आहे 5चा. आता दुसऱ्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता हे बघा, परत 5चा सर्कल करायचा आहे, पण आपल्याकडे हे 2 मोती तयार आहेत, हा खालचा आणि हा साईडचा. तर आता सुईमध्ये फक्त 3 मोती लव्हेंडर कलरचे घालायचे. मी हा कलर घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीने कलर कॉम्बिनेशन इथे घेऊ शकता. हे बघा, आता ह्या साईडच्या मोत्यातून बाहेर काढून इथे गोल पूर्ण करायचं आणि मी पुढच्या एक एक्स्ट्रा मण्यातनं मोती काढून सुई काढून घेते. परत आता 3 मोती घेऊन तिथे 5चा सर्कल करायचा आहे. या साईडच्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई आधी बाहेर काढायची. परत पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. असं 5वर आपल्याला हे 5चे राऊंड करून घ्यायचे. परत आता 3 मोती घेणार. हे बघा, आता आपले 4दा विणून झालेत. आता आपला शेवटचा पंचकोन चालू आहे. तर आपला आधी हा खालचा मोती आहे, त्यातनं सुई बाहेर काढायची. मग ह्या साईडच्या पंचकोनातल्या एका मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता हे बघा, आपल्याकडे खाली 3 मणी तयार आहेत. हा 1, 2 आणि हे 3. आता मी 2 मोती घालून इथे हा 5चा गोल पूर्ण करणार आहे. हे बघा, असं छोटंसं अर्ध छोट्या वाटीसारखा आकार तयार झाला आहे. आता वरच्या ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे.
आता इथला पण आपला राऊंड 5चाच येणार आहे. तर आपण 5चा कसं आहे, आता हा एक 5चा राऊंड आहे, हा एक 5चा राऊंड आहे. तर एक ह्या राऊंडमधला मोती, एक ह्या राऊंडमधला मोती, अशा 2 मोत्यांवर विणकाम करायचं आहे. असे समोरासमोर जवळ आलेले जे आहेत त्यावर विणायचं नाही आहे. हा जो गॅप आहे त्याच्या मागे आणि पुढचा असे 2 मोती वापरायचे आहेत. आता 5चा गोल करण्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे 2 मणी तयार आहेत. तर मी इथे 3 मणी घालून तिथे 5चा गोल पूर्ण करणार आहे. आता हे बघा, हा मी इथे पंचकोन केला. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता 3 मोती आपल्याकडे तयार आहेत. हे खालचे 2 आणि हा साईडचा 3रा. आता 2 मोती घालणार आणि तिथे 5चा गोल पूर्ण करणार. या साईडच्या मोत्यातनं घालून या खालच्या 2 मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे. परत आता 2 पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आधी. तर सुईमध्ये 2 मोती घ्यायचेत. तर ह्या साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर परत 2 मोती घ्यायचेत आणि ह्या साईडच्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. हे इथे तुम्हाला सगळे मणी जवळजवळ दिसत असतील की मी कुठून कशी चालली हे तुम्हाला समजत नसेल. हे बघा, आता इथं आपला शेवटचा गोल आहे. म्हणजे मी 4 गोल करून घेतलेत. हा शेवटचा आहे 5वा. तर इथे आपल्याकडे हा एक, हा साईडचा एक आणि हे खालचे 2 असे 4 मोती तयार आहेत. तर मी आता साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेते आणि इथे एक मोती घालून हा गोल पूर्ण करते. आता सुई वरती फिरवून घ्यायची. हे बघा, वरच्या साईडने आपला एक 5चा गोल ऑटोमॅटिक तयार झालेला आहे. हे बघा, हा असा 5चा गोल तयार झाला आहे, पण हा असा लूज आहे. आता मी पूर्ण ह्या वरच्या 5 मण्यांमधनं सुई अशी फिरवून तो गोल टाईट करून घेणार आहे. हे बघा, आपला असा गोल बॉल तयार झालेला आहे. हे नुसते बॉल करूनही तुम्ही फोटोसाठी हार करू शकता. असे छोटे छोटे बॉल करायचे आणि असं इथनं दोरा टाकून तो विणून घ्यायचा. आता इथे आपला 6 नंबर मोत्याचं काम संपलेलं आहे. आता आपण 4 नंबर मोत्याचा यूज करणार आहोत. तर इथे मी 2 मोती घेते क्रीम कलरचे. आता हे बघा, माझी सुई ह्या मोत्यातून बाहेर आलेली आहे. मी फक्त ते 2 मोती घेऊन ह्याच मोत्यातनं बाहेर पडणार आहे. हे असे दिसतील बघा, हे असे. तर आपल्याला हा जो 5चा राऊंड आहे, हा आता मी ह्या मोत्यातनं काढले. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्या प्रत्येक 5 वर आपल्याला असे 2-2 मोती ओवायचे आहेत. आता मी परत, आणि ते सेपरेट ओवायचे आहेत, आपल्याला एकमेकांमध्ये गुंफायचे नाही आहेत. ते आधी सेपरेट ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता ह्या मोत्यातनं काढलाय.
आता ह्या तिसऱ्या मोत्यातून परत 2 मोती घ्यायचे. प्रत्येक वेळेस 2-2 मोती घ्यायचे आणि सेपरेट काढायचे आहेत. हा शेवटचा मोती 5वा. जर असे वाकडे तिकडे आलेले दिसतील. आता आधी हा शेवटच्या मोत्यावरचे 2 घालून घेऊत आपण. मग मी पुढे काय करायचे ते सांगते. हे बघा असे 5 मोत्यांवर आपण विणून घेतले. म्हणजे आता हे 10 मोती झालेत वरती. आता सुई आपली खालच्या दिशेने आलेली आहे. तर आपण काय करायचे, ह्या व्हाईटमधनं पूर्ण वरती जे व्हाईट दिसत आहेत त्यातनं आपण सुई अशी फिरवून घेणार आहोत. म्हणजे तिथं तो गोल टाईट करणार आहोत. आता सध्या हे असं दिसत आहेत ना सेपरेट. मग ते एकत्र केल्यानंतर काय सेपरेट दिसणार नाहीत आणि त्याचा छान तिथे एक गोल आकार तयार होईल. मी प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. हे 2-2 मण्यांमधनं काढायला अवघड जातं, तर 1-1 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्या. कारण खालचा बॉल हा छोटा झालेला असतो, पकडता येत नाही नीट आपल्याला. हे बघा असा आपला एक गोल तयार झाला आहे. पण आता लक्ष असू द्या, इथून बाहेर नाही काढायचं. आधी हा जो गोल मोती आहे त्याचा अजून एक मोती त्या मोत्यातनं सुई अशी फिरवून घ्यायची. हा गोल तयार झाला आहे. तर आपल्याला हे दुसऱ्या गोलवर यायचं आहे. तर आपण आधी ह्या खालचा जो मोती दिसतोय ना, हा मधला बोट लावते बघा तो. म्हणजे आता हा वरचा गोल झाला, तर त्याच्या खाली हा गोल आहे पंचकोन. तर त्याच्या ह्या साईडच्या मोत्यातनं मी आधी सुई बाहेर काढून घेणार आहे. आता ह्या गोलवर पण आपल्याला असेच 2-2 मणी घालायचे. पण आता ह्या गोलमधला हा मणी आहे तो इकडे पण आलेला आहे वरच्या गोलमध्ये. तर हा मोती सोडून बाकीच्या 4 मोत्यांवर हे असे 2-2 मणी घालून राऊंड तयार करायचा आहे. हे बघा हा इकडे कॉमन वरती गेलेला आहे. आता हे खालचे 4 सेपरेट विणायचे आहेत आपल्याला. प्रत्येक मोत्यांमध्ये 2-2 मोती घालायचे इथे. तर ह्या पुढच्या मोत्यातनं सुई काढायची. परत 2 मोती घालून पुढच्या मोत्यातनं काढायची. तर हा चौथा मोती चालू आहे आपला. हे बघा ह्या 4 मोत्यांवर केलं आहे. हा मधला जो मोती मी सुई दाखवते तो ऑलरेडी ह्या 5 मध्ये आलेला आहे. म्हणून आपण तिथे हे 2 होते म्हणून तिथे घातलेले नाही आहेत. आता काय करायचं, सुई खाली आहे तर आता आधी ह्या वरच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. चार नंबरचे मोती नाजूक असतात, सुई जरा व्यवस्थित काढा.
हा जसा गोल फिरवून घेतलाय तसाच आपल्याला हा पण फिरवून घ्यायचा आहे. तर एक एक मोत्यातनं सुई बाहेर काढा, कारण ते पण मोती छोटे असतात, पकडायला त्रास होतो. हे बघा, पूर्ण गोल मी असा थोडा ओढून घेणार आहे. हे आपले 2 गोलवर 2 तयार झालेत. आता हे बघा, सुई मी इथनं काढून घेतली. आता हा मोती कॉमन आला आहे. हे बघा, हा गोल जो दाखवते त्यातला हा मोती कॉमन आहे, इकडचा मोती कॉमन आहे. तर आधी ह्या निळ्यातून आपण सुई घालून ह्या पुढच्या निळ्यामध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, तुम्हाला आता इथेही दिसत असेल किंवा तुम्ही जेव्हा करताल तेव्हा कळेल तुम्हाला की कोणते कोणते कॉमन आहेत. मी तरी दाखवते. हा 5चा गोल आहे, हा एक कॉमन गेलेला आहे, म्हणजे याच्यावर विणकाम झालेलं आहे, याच्यावर पण विणकाम झालं आहे. आता राहिलेत किती? हे 3. मग ह्या 3वर सेपरेट विणून घ्यायचे. असं करत हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 2-2 मणी घालून ते सेपरेट गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, हा 3रा मणी. तर 3ऱ्या मोत्यावर पण मी हे 2 मणी घालून तो गोल पूर्ण करतो. आता सुई आधी ह्या 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची. जे कॉमन मनी येणार आहेत त्याच्यातनं घालायचे. तुम्हाला जर वाटत असेल की इकडे पण मला दिसते मोती, तर हे घ्यायचे नाही आहेत. ह्या 5मध्ये जे हे आलेले आहेत कॉमन म्हणजे ज्यांच्यावर विणकाम झालेले, त्याच वरच्या 2 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. हे बघा, आधी ह्या एका मोत्याच्या 2 मधनं मी फिरवून घेते. परत हा जो खाली मोती आहे त्याचे हे 2. एकदम 2 मण्यांमधनं जात नसेल तर एक एक करून घाला. हे बघा, असं झालं. आता परत फिरवून मोती ह्या भागावर आणायचं आहे. म्हणजे आपण एक लाईन अशी ह्या गोल नंतर एक लाईन अशी पूर्ण करतोय 5ची. तर मी ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढते. आधी सुई खालच्या मोत्यातनं काढते वेळेस वरतून बघायचं की वरचे जोडीने जे 2 आहेत ते 2 पूर्ण झाल्याशिवाय
मधून कुठूनही गॅप घेऊन सुई बाहेर काढायची नाही. आता मी फिरवून बाजूच्या लाईनीत येते. आधी एक भाग पूर्ण करायचा आहे आपल्याला आणि मग दुसऱ्या साईडनी तो करायचा आहे. आता हे बघा, आपण सुरुवातीला हा गोल केला, मग हा केला, मग हा केला. आता हा तिसरा भाग पूर्ण करायचा आहे. कारण आपले बोटं कसे बॉल असा फिरतो, त्याच्यामुळं आपण कुठून कसं जातोय ते आपल्याला पहिल्यांदा समजत नाही. एकच लाईन तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता हे बघा, परत ह्या गोलमध्ये ह्या दोनवर काम झालेलं आहे. हे बघा, ह्यावर काम झालेलं आहे, ह्यावर काम झालेलं आहे. आता राहिलेत हे 3 गोल. ह्या 3वर 2-2 मोती घालून ते करून घ्यायचे पूर्ण. तिन्ही मोत्यावर मी 2-2 मोती घालून ते पूर्ण करते. हा तिसरा मोती. आता परत हे जे कॉमन आलेले आहेत 2, तर ह्या 2च्या वरती जे 2-2 आहेत त्यातनं सुई आधी आपल्याला फिरवून घ्यायची आहे. दोरा एकदमही खूप घट्ट नका ओढून घेऊ, कारण हे एकमेकांमध्ये दोरे अडकलेले असतात. आणि आपण वरचे 2-2 मणी कॉमन घेतोय ना, त्याच्यामुळे आकार नको बिघडायला. आता मी इकडे खाली साईडला आतनं फिरवून घेते. हा जो जांभळा आहे ना त्यातनं काढून पुढच्या गोलमध्ये आणते. हे बघा, 1 2 3. आता परत इथे 2 कॉमन आहेत, म्हणजे ह्या 2वर विणकाम झालेले. हा एक आणि हा एक. परत ह्या 3 सेपरेटवर 2-2 करून घ्यायचे आहेत आपल्याला. आधी माझा ह्या मोत्यातनं राहिली सुई काढायची. परत 2 पांढरे मोती घेतलेत.
त्या प्रत्येक गोलवर आपल्याला हे पांढरे गोल करायचे आहेत. आणि आता हा तिसरा मोती. आता हे बघा, ह्या 2 मोत्यांवर हे वरचे 2 आहेत. आधी त्यातनं सुई फिरवून घ्यायची. हा एक मोती, हे पुढचे 2 मोती. सुईचा इथे थोडा नाजूक सुईचा वापर करा. बघा 2 झालेत. आता ह्या राहिलेल्या 6 मधनं फिरवून घ्यायचं. हे बघा, हा मधला गोल केला होता सुरुवातीचा. मग 1 2 3 4 केले. आता सुई मी इथे खाली घालून ह्या म्हणजे त्याच्या खालचा जो मणी आहे 6 नंबरचा, त्यातनं सुई अशी फिरवून घेतली. आता इथे बघा, आपले हा जो गोल आहे त्यात 1 2 3 वर मोतीकाम झाले. आपलं फक्त ह्या 2 वर राहिलेलं आहे. तर सुई आपण अशी फिरवून ह्या मोत्यापर्यंत काढून घेणार आहोत. तर ह्या 2 वर आधी विणून घ्यायचं आहे. कारण मधला बॉल हा प्रत्येक म्हणजे सेपरेट 5चा आहे. 5चा असल्यामुळे ना इथे गोंधळायला होतं जरा. कोणत्या लाईनीत आपण गेलोय ते समजत नाही. आता हे बघा, आता मी हा जो विणलेला आहे त्याचे हे वरचे 2, त्यातनं सुई मी फिरवून घेते. आता मी दोरा माझा खाली आहे. मी ह्या 2 मोत्यांवर विणून घेतले. आता पूर्ण हा 6चा सर्कल करून घ्यायचा आहे. हे बघा, आपला एका साईडचा हा आकार तयार झाला. सेम भाग आपल्याला आता परत इथे विणायचा आहे. पण इथे हे ओढून नाही घ्यायचे, तर इथे आपल्याला सेपरेट विणायचे ह्या लाईनीवर. तर ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते. आता मी सुई फिरवून आधी ह्या मधल्या भागावर नेणार आहे. हे बघा, हा एक 5चा गोल दिसतोय आधी. तर आता सुई माझी इथे मध्ये आहे. तर मी सुई अशी फिरवत नेऊन आधी वरच्या याच्यातनं काढणार आहे ती.
हे जसं विणलंय तसंच ह्या साईडचे विणायचं आहे आपल्याला. आधी हा वरचा 5चा गोल घ्यायचा आहे. आता 5वर गोल करणार आहेत म्हणजे आपले हे 10 पांढरे मोती येणार आहेत. हा 5व्या मोत्यावरचे 2 मोती घालणार आहे. हे बघा आता वरच्या साईडनी 10 मोती आलेत. त्यावरती सुई माझी खाली ह्या जांभळ्या कलरमधनं आहे. मी आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं घालून सुई अशी वरच्या साईडनी सगळ्या मोत्यांमधनं फिरवून घेणार आहे. बघा हा एक गोल पूर्ण झाला. आता आपल्याला सुई ह्या खालच्या लॅव्हेंडरमधनं काढून घ्यायची आहे. आता इथे बघा हे जरी 2 कॉमन असले तरी आपला हा दुसरा पार्ट सेपरेट होणार आहे. तर इथे हा फक्त आपण ह्या साईडनी एकच कॉमन पकडणार आहे, म्हणजे हा वर्क झालेला हा मोती सुई ठेवलेला. आता ह्या 4 मोत्यांवर परत आपल्याला हे सेपरेट 2-2 मोती घालून घ्यायचे आहेत. हे जरी खाली कॉमन असले तरी ही लाईन दुसरी आहे. कारण काय होतं इथे ह्या मण्यांमधनं जरी घातलं ना तर इकडे असे गोल मणी तयार होत, म्हणजे असा गोल राऊंड तयार होत नाही. तर त्यासाठी आपण एक पार्ट सेपरेट करतो आणि हा एक पार्ट सेपरेट करतोय. तर आता इथे 2 मणी घालून तो पूर्ण करायचा आहे. आता मी इथे प्रत्येक मण्यांवर हे बघा आता हा विणला गेलेला आहे, पण तरी आपल्याला इथे हा विणायचा आहे कारण आपण खालच्या साईडचा पार्ट करत आहोत. हे बघा हा एक खालचा कॉमन आहे. हा 3ऱ्यावर झालाय. हा 4थ्यावर झालाय. तर सुई खालच्या लॅव्हेंडर कलरमधनं बाहेर पडलेली. तर मी आता हा जो मणी आहे ते पांढरेवरचे 2 त्यातनं आधी सुई बाहेर काढून घेणार आहे. आता आपण आत्ता हे जे घातलेत मोती त्या 8 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची.
हे 2-2 मोती घातलेले असल्यामुळं ना त्याचे होल असे खालच्या साईडनी गेलेले असतात, तर सुईमध्ये पटकन जात नाहीत ते. हे बघा, तर हे 2 गोल तयार झालेत आपले. आता राहिलेल्या 4 गोलवर पण असं करून घ्यायचे. तर इथे तुम्हाला ही लाईन आता आपली सेपरेट होत जाणार आहे. इथे तुम्हाला गॅप दिसेल बघा, म्हणजे खालचं अर्ध फूल वेगळं दिसणार आणि हे अर्ध फूल वेगळं दिसणार. आता हे बघा, ह्या पुढच्या आपले आता याच्यामध्ये हे 4 कॉमन दिसतील तुम्हाला, पण आपण खाली जे विणलेलं आहेत तर ते खालचे 2 पकडायचे नाही आहेत. मग आता आपण ह्या कॅल्क्युलेशनमध्ये काय करणार आहे, हा वरचा एक आणि हा एक, ह्या 2 वर्क झालेले आणि हे 3 सेपरेट विणायचे आहेत आपल्याला. आता मी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढून घेते. आधी खाली ह्या मोत्यातनं बाहेर जाणार, नंतर ह्या मोत्यातून. आता इथे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की मी 4 वर्क केलेलं आहे, पण आपल्याला हा भाग सेपरेट ठेवायचा. त्याच्यामुळं हे जे 2 खालचे विणलेले आहेत त्यावरही आपल्याला परत विणकाम करायचं आहे. म्हणजे आता एकूण मी 3 मोत्यांवर विणकाम करणार आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, पण आपल्याला हा पार्ट सेपरेट ठेवायचा आहे. हा हा तिसरा. हे बघा, आता आपण 3 पाकळ्यांवर विणकाम करून घेतले. तर आपले हे 2 काम झालेले मोती होते. आता ह्या वरच्या 2 मधनं आधी 2 आणि 2 4 व्हाईट मोत्यातनं मी सुई फिरवून घेणार आहे. तुम्हाला ह्या मण्यांची सगळी इथे खिचडी झाल्यासारखी दिसत असेल. खिचडी म्हणजे सगळे मणी एकसारखे दिसत आहेत, पण तुम्ही जेव्हा विणकाम करताल तेव्हा तुम्हाला तिथे ते स्पष्ट दिसणार आहे. आता हे बघा, हे सेपरेट विणलेत. त्या 6 मधनं सुई फिरवून घ्यायची.
हे बघा, तुम्हाला इथे असं हे सेपरेट दिसत असेल नागमोडीसारखं. तर आपण हा दुसरा भाग करत आहोत. आता दुसऱ्या भागात पाहताना तुम्हाला परत इथे 4 विणकाम झालेले दिसत असेल, पण आपला हा खालचा भाग झालेला आहे हे लक्षात ठेवा. या 5 पाकळ्यांचा भाग झालेला आहे, तर हा सेपरेटच ठेवायचा आहे. वरच्या 5 पाकळ्यांचा भाग आपण सेपरेट करत आहोत. आता वरच्या 5मध्ये ह्यावर काम झालेलं आहे, ह्यावर काम झालेलं आहे. तर आता उरलेल्या ह्या 3ही पाकळ्यांवर आपल्याला काम करायचं आहे. ह्या 2 मण्यांवर परत डबल काम येणार आहे. हे ऑलरेडी झालेलं आहे, तिथे परत आपल्याला घ्यायचं आहे. तर मी सुई आता ह्या जांभळ्यापर्यंत काढून घेणार आहे. ह्या 2वर जरी झालेलं असेल तर आपल्याला इथे सेपरेट विणायचं आहे. फक्त 2वर विणायचं आहे बरं का. हे बघा, आता हे मी 6 मोती आपले लूज आहेत. तर ह्या पांढऱ्या 2, ह्या पांढऱ्या 2 आणि ह्या 6 मोत्यातनं मी सुई फिरवून घेणार आहे. आता आधी वरच्या पांढऱ्यातनं सुई बाहेर काढून घेते. हे बघा, हा वरतून गोल, मग त्याच्या साईडचा हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. आता परत सुई पांढऱ्यातनं निघालेली, पण मी हा एक जांभळा जो आहे त्यातनं फिरवून या साईडच्या मोत्यातनं काढते. हे बघा, आता आपण वरच्या साईडनी जातोय. हे बघा, हे खाली 5 विणलेले आहेत. हा मधला आणि त्याच्या बाजूचे 1 2 3 4 5 हे सेपरेट झालेत. आपण उलटं विणतोय, तर आपला हा सेंटर हा येणार आहे. आता त्याचे फक्त आपले 1 2 3 झालेलेत विणकाम. आता हे 2 कॉमन राहतील आणि ह्या 3 सेपरेट 3वर आपल्याला विणायचे. तर ते खालचे जरी 2 दिसले तुम्हाला, हे खालच्या 5 पाकळ्यांचे, तरी ह्या 2 मोत्यांवर विणकाम करायचं आहे. बाकी ह्या 2वर नाही करायचं आहे. ह्या 2वर ऑलरेडी झालेलं आहे, म्हणून आता मी फक्त ह्या 3वर करून घेणार आहे आणि हा गोल फिरवून घेणार आहे.
हे बघा, हे सेपरेट झालेले आहेत 6. तर हे 2 आपले कॉमन आहेत. तर ह्या वरच्या पांढऱ्यातनं आधी सुई फिरवून घ्यायची आहे. हे 2 आणि हे 2 परत आत्ता घातलेल्या 6 मण्यांमधनं फिरवून घ्यायचे. दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे. आता हे बघा, हा वरचा गोल झाला. मग 1 2 3 4 पाकळ्या झाल्या. आता ही शेवटची पाकळी. तर शेवटच्या पाकळीतही तुम्हाला इथे पूर्ण विणकाम झालेलं दिसेल. पण असं करून पाहिजे की आपला हा खालच्या 5 पाकळ्यांचा भाग आहे, हे 2 मोती, म्हणजे हे 2 मोती. तर यावर आपल्याला सेपरेट विणायचं आहे. आता हे 3 जरी कॉमन असले, 1 2 3, तरी आपल्याला ह्या 2 मोत्यांवर विणकाम करायचं. त्याच्यामुळे सुई मी अशी फिरवून ह्या खालच्या 2 मोत्यातनं काढणार आहे. आधी ह्या सेपरेट एका मोत्यातून काढून घेते. आता ह्या खालच्या 2 मोत्यांवर आधी विणकाम करायचं आहे आपल्याला. आता हे आपले वरचे विणकाम झालेले, ह्या वरच्या पाकळीतले हे वरचे विणकाम झालेले 6 मोती. त्या 6 मोत्यातनं आधी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे साईडच्या 2 मोत्यातनं काढते मी आधी. हे साईडचे 2, परत हे साईडचे 2, तर हे विणलेले हे 2, 2 आणि 2 4, 4 मोत्यातनं फिरवून परत ह्या मोत्यातनं फिरवून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला आता असा जर बॉल पाहिला तर इथे एक लाईन अशी नागमोडी झालेली दिसते बघा. म्हणजे आपलं काम बरोबर झालेलं आहे. आपला 3D बॉल तयार झालेला आहे. मी खाली सुई नेते आणि वायर कट करते. असं साईडला नेऊन वायर गाठ मारून घ्यायचे आणि वायर कट करायचं आहे. हे गोल असे थोडे व्यवस्थित करून घ्यायचे हाताने. हे बघा, आपला असा 3D बॉल तयार झाला आहे. तुम्ही हे तोरणामध्ये पण लावू शकता.